अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे डिजिटल इंडियाचा नारा दुमदुमला। मोदींच्या डिजिटल क्रांतीचे स्वप्न हे सर्वात आधी आत्मसात केले ते आपल्या महाराष्ट्राने। या महाराष्ट्राला डिजिटल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने। यशस्वी नेतृत्व आणि कर्तृत्व यासाठी आवश्यक आहे प्रभावी व्यक्तिमत्व। याचाच अनुभव गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील जनतेला येतोय। महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्याला नवीन वळण लावण्यासाठीच जणू हे सरकार झटत आहे। याआधी आपले सरकार याच्या आधारे माहितीच्या अधिकाराचा पूर्णतः उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाला। दुबळ्यांचा आधार होण्यासाठी आणि जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी आता विनाविलंब सेवा ही जनतेपर्यंत कशी पोहोचेल यासाठी महाराष्ट्र सरकारने आणला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम। नागरिकांचे सबलीकरण करणे, सर्व नागरिकांना समान संधी देणे आणि एकूणच प्रशासनाची कायापालट करणे हे याच्यातील महत्त्वाचे घटक आहेत। लोकांना सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार होता, मात्र त्याला आता कायद्याचे स्वरूप देण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे 2015चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 31 याद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित लोकसेवा देण्याकरता तसेच शासकीय विभागांमध्ये, अधिकरणांमध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कार्यरत असणार आहे। हा कायदा अतिशय सर्वसमावेशक असा आहे आणि त्या आधारेच सर्वसामान्यांना त्यांचा सेवेचा हक्क हा बहाल करण्यात येणार आहे। www.apleSarkar.maharashtra.gov.in या URL वर जाऊन आपण आपले सरकार या पोर्टलची सेवा घेऊ शकता। येथे चौथ्या चौकटीत आपणास क्लिक करायचे आहे। हे आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमाचे मुखपृष्ठ। आपणास ही माहिती जर इंग्रजीमध्ये बघायची असेल तर आपण इंग्रजीचा पर्याय सुद्धा निवडू शकता। इथे ऑनलाईन उपलब्ध असलेल्या नागरिक सेवा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर याच्या उजवीकडील बाजूस सेवा अधिकार अधिनियम काय आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल। त्याद्वारे सर्वसामान्य जनतेला काय लाभ होऊ शकतात हे आपण इथे बघतच आहोत। जलद सेवा, सेवा आपल्या दारात, सहज पोहोच, सोपी शुल्क भरणी, वापरण्यास सोपे आणि वेळेची बचत हे लाभ सर्वसामान्यांना याद्वारे होणार आहेत। याखेरीज ज्या विभागांतर्फे अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्या विभागांची यादी इथे आपणास बघता येईल। मुखपृष्ठावरच यासाठी नोंदणी करता येईल। नवीन युजरला या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खाली दिलेले 3 सुलभ पर्याय आहे। विविध सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी युजर प्रोफाईल तयार करावी लागते। यासाठी 3 पर्याय असतात। पर्याय 1, आधार क्रमांकाद्वारे पडताळणी करून युजर ID आणि पासवर्ड तयार करता येतो। क्रमांक 2, आपल्या मोबाईलवर OTP द्वारे पडताळणी करून युजर ID आणि पासवर्ड मिळवता येतो। आणि पर्याय 3, आपली स्वतःची माहिती तसंच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा हा अपलोड करून आणि OTP म्हणजेच वन टाइम पासवर्डद्वारे पडताळणी करून स्वतःचे युजर प्रोफाईल तयार करता येते। एकदा नोंदणी केल्यानंतर आपण येथे युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची येथे नोंद आहे। येथून आपण आपला जिल्हा निवडू शकता आणि त्या जिल्ह्याप्रमाणे आपण येथे लॉग इन करू शकता। येथे तुम्हाला वेगवेगळे विभाग दिलेले आहेत। त्याचबरोबर तुमच्या आतापर्यंतच्या व्यवहाराचा इतिहास हा इथे नमूद केलेला असतो। त्यात अनुक्रमणिका, तुमचा अर्ज क्रमांक, जी सेवा तुम्हाला हवी आहे ती सेवा, तुम्ही या सेवेसाठी ज्या वेळेला पेमेंट केले आहे ती तारीख, त्याची सद्यस्थिती, जर कोणत्या कारणांमुळे पेंडिंग असेल तर त्यासाठी लागणारे एकूण दिवस, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला सेवा मिळू शकते यासंबंधीची माहिती, प्रत्यक्ष सेवा कधी मिळाली ही तारीख, तसेच आधी नमूद केल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा अपील केलं त्यासंबंधीचा इतिहास, एकूणच अपीलचा इतिहास आणि यासंबंधीचं प्रमाणपत्र हे आपण येथून उतरवू शकता। अधिसूचना प्रसिद्ध केलेले विभाग आपणास येथे पाहता येतील। उदाहरणार्थ महसूल विभाग, याद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची यादी येथे दिलेली असेल। त्यातील एखादी सेवा आपणास घ्यायची असल्यास त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात। किती दिवसात सेवा देण्यात येईल हे इथे नमूद केलेले असेल। संबंधित अधिकाऱ्याची माहिती देखील तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला याचे पेमेंट नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा IMPS या सेवेद्वारे करता येते। त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळतो। कोणती सेवा मिळवायची आहे हे तुम्हाला इथे सर्च करता येते। यासाठी आपल्याला संबंधित असलेली सेवा याचे अध्याक्षर येथे टाईप करता येते। त्याप्रमाणे कोणत्या विभागाला आपण अर्ज पाठवला आहे तो विभाग, तसेच त्यानंतर त्याचा जिल्हा आणि तुम्हाला मिळालेला टोकन नंबर या आधारे तुम्हाला अर्जाचा मागोवा घेता येतो। प्रमाणित प्रमाणपत्रांची पडताळणीही येथे करता येते।
मात्र त्यासाठी पुन्हा एकदा विभाग नोंदवावा लागतो, आपला जिल्हा नोंदवावा लागतो आणि बारकोड नमूद करावा लागतो. जर आपणास यासंबंधी काही समस्या असेल तर कॉल सेंटर हे आपल्याला यासंबंधीची माहिती देतात. नियत कालमर्यादेत सेवा न दिल्यास यासंबंधी प्रथम अपील अधिकाऱ्याकडे 30 दिवसात अपील करता येईल. यानंतरही अर्ज निकाली न निघाल्यास 45 दिवसांच्या आत द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. संबंधित सेवा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध आहे की नाही हेही येथे आपणास कळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पदनिर्देशित अधिकाऱ्याने वाजवी कारणाशिवाय विलंब केला असेल तर त्याला 5,000 रुपयेपर्यंत दंड आकारण्यात येईल. तसेच पहिल्यांदा अपील अधिकाऱ्याने अपीलवर निर्णय देण्यात पुन्हा उशीर केला किंवा अधिकाऱ्यानं वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांनाही दंड किंवा शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल. डॅशबोर्डवर विविध सेवा देणारे विभाग आहे, त्यासंबंधीची माहिती आणि त्यांनी आतापर्यंत दिलेली सेवा याचा संपूर्ण लेखाजोखा येथे दिलेला असतो. थेट व्यवहार, इलेक्ट्रॉनिक व्यवहार, सेवा देणारी केंद्रे, विविध सेवांची व्याख्या आपणास येथे पाहता येतील. यात मंजूर आणि प्रलंबित अर्ज वेगवेगळे पाहता येतात. प्रत्येक दिवशीचे व्यवहार येथे दिसतात. फेटाळलेले अर्ज, वेळेच्या आत निकाली ठरणारे आणि मंजूर झालेले प्रलंबित अर्जांचे आलेख आपण इथे पाहू शकतो. जिल्ह्याप्रमाणे सेवा इथे दिसतात. हा विभागाप्रमाणे व्यवहारांचा आलेख आहे. विविध सेवानिहाय आलेख आणि विभागांप्रमाणे सेवांचा आलेखही आपण इथे पाहू शकतो. डॅशबोर्डची अशी एक आवृत्ती मुख्यमंत्री स्वतः हाताळतात, ज्याद्वारे अधिकाऱ्यांचे कार्य, नागरिकांना मिळणारी सेवा, त्यात होणारा विलंब आणि एकूणच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाईल याची खात्री देता येते. महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्रांद्वारे नागरिकांना ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेतच. आता महाराष्ट्रातील जनता आपल्या घरी बसून स्वतःच्या वेळेनुसार या सेवांना ऑनलाईन अर्ज करू शकणार. सुरुवातीला ह्या पोर्टलच्या माध्यमातून महसूल, ग्रामीण विकास, कामगार, जलसंपदा व शासकीय मुद्रणालय या विभागांच्या अंदाजे 46 सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागांच्या सेवासुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील. महा ऑनलाईन ह्या ऑनलाईन सेवांचा उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राने भारतावर आपल्या आघाडीची पताका फडकावली आहे. जलद, तत्पर आणि विनाविलंब सेवा देण्यासाठी आपले सरकार पोर्टल सज्ज आहे. चला तर मावळ्यांनो, नवीन, प्रगत आणि डिजिटल महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र.